नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आकाश रूम मध्ये येतो. तो तयार झालेला असतो पण खाली यायला काही तयार नसतो. वसुंधरा तिथे येते. वसुंधरा विचारते, आकाशराव काय झालंय? आकाश म्हणतो, मला खूप टेन्शन आलंय. स्वतःचाच इंटरव्ह्यू द्यायचा. मी खूप मीटिंग्स केल्या, कॉन्फरन्स घेतलेले आहेत, पण हे इंटरव्ह्यू वगैरे पहिल्यांदा होतंय. कॅमेऱ्यासमोर सेलिब्रिटी सारखं बसायचंय. मला खूप टेन्शन आलंय. त्याला समजावते. ती म्हणते, आकाशराव अहो त्यात घाबरण्यासारखं काय आहे? आपण आतापर्यंत जे काम केले ते फक्त जगासमोर आणायचे. म्हणतो, पण स्वतःच कौतुक केल्यासारखं वाटते. मी आजपर्यंत काय काम केलंय सगळं जगाला सांगायचं. वसुंधरा म्हणते, तुम्ही काम केलंय ना एवढं चांगलं, मग जगाला सांगण्यामध्ये काय हरकत आहे? तुला समजत नाही की कसं बोलायचं, काय बोलायचं, नेमकं काय करायचं. वसुंधरा त्याला व्यवस्थित समजावते. एका पेपरवरती ती लिहून देते की काय काय बोलायचं, कसं बोलायचं. वसुंधरा त्याला सगळं आठवायला लावते. जेव्हापासून ही कंपनी चालू केली तेव्हापासून आतापर्यंत कसं कसं काम केले, कोणत्या कोणत्या संकटांना तोंड दिले, हे सगळं आठवायला सांगते. त्याच्या बोलण्यामुळे आकाश जरा धीर येतो. तो म्हणतो, चालेल, मी देणार हा इंटरव्ह्यू, पण तरी तुम्ही ती चिठ्ठी द्या. वसुंधरा म्हणते, तुम्ही जा, मी चिठ्ठी देते. चिठ्ठी लिहिते. तर इकडे विशाखा रिपोर्टरला भेटते. ती रिपोर्टरला म्हणते, तुला तुझं काम कळलंय ना? रिपोर्टर म्हणते, हो नक्की काम कळलंय मला माझं. विशाखा तिला पैसे देते. रिपोर्टर तिथून निघून जाते आणि तेवढ्या तिथे तनया येते. तनया विचारते, मम्मा तिला तिचं काम कळलंय ना? विशाखा म्हणते, हो डोंट वरी बच्चा, सगळं तिला कळलंय. आता आपण काय करायचं, तिथे जाऊन आपण तिथे शांतपणे बसायचं आणि लाईव्ह इंटरव्ह्यू जो चालू आहे तो एन्जॉय करायचा. तर इकडे बाहेर लॉन मध्ये सगळा सेटअप केलेला असतो. आकाश, वसुंधरा तिथे येतात. रिपोर्टर त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करते. वसुंधरा आकाशला चिठ्ठी देते. जयश्रीला ते पटलेलं नसतं. जयश्री म्हणते, हिचं काय मध्ये मध्ये? म्हणतो, ती त्याची बायको आहे आणि हे बघ, जर माझा इंटरव्ह्यू असला असता तर तू बसलीच असती ना शेजारी. इंटरव्ह्यू चालू होतो. आकाश सगळं सांगायला लागतो. ही कंपनी कशी चालू केली, बाबांकडून कसा वारसा मिळाला आणि नंतर पुढे काय काय केलं, कसं रात्रंदिवस झपाटून काम केलं, हे सगळं सांगतो. आणि तो वसुंधराचं कौतुक करतो. वसुंधराने किती सपोर्ट केलाय हे सांगतो. रिपोर्टर विचारते, कोणत्या बायकोने? मला वाटतं हे तुमचं दुसरं लग्न आहे ना? मग कोणत्या बायकोने सपोर्ट केला? पहिल्या बायकोने केला असेल ना? त्यांनीच हा सगळा प्रवास बघितला ना? आकाश म्हणतो, हो तुमचं बोलणं आहे ते बरोबर आहे. माझ्या पहिल्या बायकोचा सिंहाचा वाटा आहे यामध्ये. रिपोर्टर केस बद्दल विचारते. आकाश वसुंधराची बाजू घेतो. ते आरोप जे केले होते ते किती खोटे होते, वसुंधरा किती चांगली आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण रिपोर्टर काही थांबत नाही. रिपोर्टर वसुंधरावरती चिखलफेक करत असते. आकाश तोडीस तोड उत्तर देतो. रिपोर्टर वसुंधराला प्रश्न विचारते. पहिल्या नवऱ्याबद्दल प्रश्न विचारते आणि ती मुद्दामच असं म्हणते की आता आकाश सरांवरती पण तुम्ही असेच आरोप कराल ना, म्हणून आकाश सरांना आता सांभाळून राहावं लागेल. वसुंधरा आकाशचं कौतुक करते. रिपोर्टर वसुंधरा किती पैशासाठी हापापलेली आहे हे सारखं बोलून दाखवते. आकाशला मात्र ही गोष्ट खटकते. तो तिला खूप बोलणार असतो, पण वसुंधरा त्याला थांबवते. विशाखा तनयाला म्हणते, बघितलं ना कसे वाभाडे निघतायत ते? तनया म्हणते, हो ना, मला एक कानाखाली मारली होती ना, आता इकडे 100 कानाखाली खाल्ल्याचा फील येत असेल. विशाखा म्हणते, बघ ना आता पुढे काय होईल. तर अखिल, भास्कर, माधव हे सगळेजण त्या व्हिडिओ खाली काय कमेंट येतात हे बघत असतात. खूप विचित्र कमेंट्स येत असतात. माधवला वाटतं की हा इंटरव्ह्यू आता थांबवायला हवा. जयश्री म्हणते, बघितलं ना, यासाठी मी म्हणत होते आकाशचा इंटरव्ह्यू नको व्हायला. रिपोर्टर पुन्हा पुन्हा वसुंधराला खूप काही बोलत असते. आकाशला हे पटलेलं नसतं. आकाश तिच्याकडे फक्त रागाने बघत असतो. जयश्री म्हणते, रिपोर्टर तुम्ही जे प्रश्न विचारताय ना ते अगदी बरोबर आहेत. अहो क्रेडिट हे पहिल्या बायकोलाच मिळायला हवं. ही वसुंधरा काय नावाला आली, नुसते पैसे घ्यायला आली. वसुंधराला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, मी इथून उठते. वसुंधरा जात असते. आकाशीचा हात धरतून तिला बसायला सांगतो. आकाश वसुंधराने किती केले त्याच्यासाठी आणि वसुला क्रेडिट देणं किती गरजेचं आहे हे सगळं सांगतो. वसुंधराने आमच्या घरात येऊन घर, मुलं कसे सांभाळले. जेव्हा डिप्रेशनमध्ये होता तेव्हा वसुंधराने किती सपोर्ट केला, कसं त्याला या सगळ्यातून बाहेर काढलं हे सगळं सांगतो. वसुंधराला खूप चांगलं वाटतं. आकाश पुढे म्हणतो, मी आज जे जिवंत आहे आणि काम करतोय, हा अवॉर्ड मिळालाय हे फक्त वसुंधरामुळे शक्य झालंय. माझं थांबलेलं आयुष्य त्यांनी परत सुरू केलंय. स्वतः एवढ्या कष्टात असताना माझं आणि मुलांचं आयुष्य त्यांनी आनंदाने भरून टाकलं. स्वतःचा सगळा त्रास विसरून कुटुंबासाठी जगणं काय असतं हे वसुंधराकडून शिकायला हवं. खरं तर मी देवाचे आभार मानतो. मला यांच्यासारखी एक सुंदर जोडीदार आणि माझ्या मुलांना प्रेमळ आई मिळाली. खाली खूप चांगले कमेंट्स यायला लागतात. सगळेजण खूप खुश होऊन जातात. सगळेजण आकाश वसुंधरा यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. कमेंट्समध्ये आलेलं असतं की त्यांना आकाश वसुंधरा यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचे. जयश्री तंतनत करत तिथून उठून निघून जाते.
या विशाखा तेही तिथून निघून जातात आणि आकाश वसुंधराचं खूप कौतुक करत असतो. वसुंधरा लाजत असते. इंटरव्ह्यू मध्ये जरा ब्रेक होतो आणि रिपोर्टर वसुंधराला चहा मागते. वसुंधरा चहा करायला आतमध्ये जाते. विशाखा जयश्रीचे कान भरत असते. ती जयश्रीला म्हणते, जयू किती सहन करतेस ग तू. खरंच मी असले असते ना तर माझा कंट्रोलच सुटला असता. अगं त्या इंटरव्ह्यू मध्ये आकाश तुझ्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलला नाही. तुझ्या प्रेमात तो इतका बुडाला की आईलाच विसरून गेला. कमाल आहे हा. पण मानलं, तुझ्या पेशन्सला मानलं. तुझ्या जागी जर मी असले असते ना तर त्या वसुंधराच्या एक कानाखाली ठेवून दिली असती. अगं जयू, सहनशक्तीला काही लिमिट वगैरे असतं का नाही. तनया म्हणते, मम्मा हे तर काहीच नाही. ती वसुंधरा सतत मनमानी करत असते आणि त्या वसुंधराच्या दृष्टीने आईंच्या शब्दाला काही किंमतच नाहीये. बघितलं ना आकाश दादाला कसं मुठीत ठेवलंय तिने. विशाखा म्हणते, तनया तुला माहितीये का, अगं जयूने खूप कष्ट करून मुलांना वाढवलंय आणि ही वसुंधरा सगळं ओरबाडून घेते. जयू तू वेळीच काही केलं नाही ना तर ही वसुंधरा आकाशच्या आयुष्यातून तुझं नामोनिशान मिटवून टाकेल. खरंच सांगते मी तुला. बघितलं ना आकाश किती कौतुक करत होता ते. तेवढं तिथे वसुंधरा येते. विशाखा तनया गप्प होऊन जातात. विशाखा म्हणते, बघितलं ना तुझ्या सुनेचा तोरा बघितलास ना. अगं आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही ती. तनया म्हणते, आता तर काय अख्खं जग तिच्या बाजूने आहे ना. मी तुम्हाला सांगते, आकाशदा नसताना तर कामं सुद्धा तुम्हाला करायला लावली असती. विशाखा म्हणते, जयू तू जरा सांभाळून राहा, नाहीतर ही सगळं ओरबाडून घेईल आणि आकाशला पण सुद्धा तुझ्या आयुष्यातून घेऊन जाईल. जयश्री खूप भडकते. जरा चहा ठेवत असते आणि जयश्री तिच्याकडे येते. जयश्री जोरात वसुंधराच्या कानाखाली मारते आणि त्याच वेळेला तिथे सगळेजण हजर होतात. आकाश तिथे आलेला असतो. आकाश सगळं बघतो आणि अजून चिडतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.